हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी हिरव्या वाटणामधील भरलेलं वांगं तयार केलं आहे. हे वांगं अगदी कमी साहित्यामध्ये बनतं व एकदम चविष्ट असं बनवून तयार होतं. ज्वारीच्या गरमागरम भाकरीसोबत हे हिरव्या मसाल्यातील वांगं एकदम भन्नाट असं लागतं. चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी. इथे मी वांगी चिरून याप्रमाणे मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहेत. वांगी आपल्याला याप्रमाणे चिरून घ्यायची आहेत व मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची आहेत, जेणेकरून ती काळी पडणार नाहीत. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, 4 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, तसेच 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलं आहे व कोथिंबीर घेतलेली आहे. आता अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया. 1-2-3 मिनिटे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे शेंगदाणे मी मीडियम फ्लेमवरती 2-3 मिनिटे भाजून घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊया. आता याच पॅनमध्ये आपल्याला तीळ भाजायचे आहेत. आता हे तीळ आपल्याला 1-2 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत. तर हे तीळ सुद्धा आपले भाजून तयार झालेले आहेत. आता हे तीळ सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता याच पॅनमध्ये आपल्याला सुकं खोबरं भाजायचं आहे. हे सुकं खोबरं आपल्याला मीडियम फ्लेमवरती 1-2 मिनिटे भाजून घ्यायचं आहे. इथे खोबरं भाजलेलं आहे, आपण काढून घेऊ. आता याच पॅनमध्ये आपल्याला हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरची भाजलेली आहे, आपण काढून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत, तसेच भाजलेले तीळ टाकायचे आहेत, भाजलेलं सुकं खोबरं घालायचं आहे, मिरच्या घालायच्या आहेत, लसूण घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. आता हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी हे मिक्सरला छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे. हा मसाला आपला बनून तयार आहे. मसाला आपला तयार आहे. आता आपण हा मसाला वांग्यामध्ये भरून घेऊया. आता याप्रमाणे आपल्याला हा तयार मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. वांग्यामध्ये मावेल इतपत आपल्याला हा मसाला भरायचा आहे. आता याचप्रमाणे आपल्याला सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. इथे मी सर्व वांगी या मसाल्यामध्ये भरलेली आहेत. थोडासा मसाला उरला आहे, तो आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे फुलल्यानंतर यामध्ये आपला जो मसाला उरलेला आहे तो घालायचा आहे. आता 1-2 मिनिटे हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. परत आपल्याला हे 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. मसाला छान परतला आहे. यामध्ये ही भरलेली वांगी घालायची आहेत. आता वांगी घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे वाफ येऊ द्यायची आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. वांग्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे. हे आपण परत एकदा मिक्स करूया. आता यामध्ये आपल्याला अर्धा वाटी पाणी घालायचं आहे. परत हे मिक्स करायचं आहे व झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे शिजवायचं आहे. 5 ते 6 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता वांग्याचा कलर पूर्ण चेंज झाला आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आता इथे मी पाहते वांग शिजलं आहे की नाही. वांग आणखी थोडंसं शिजायचं बाकी आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत झाकण ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता वांगी छान शिजलेली आहेत. यामध्ये मी नंतर 1 वाटी पाणी घातलेलं होतं व भाजी शिजवलेली आहे. आता ही आपली हिरव्या मसाल्यातील भाजी बनून तयार आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आता याची आपण प्लेटिंग करून घेऊया. हिरव्या मसाल्यामधील मस्त ही वांग्याची भाजी ज्वारीच्या गरमागरम भाकरीसोबत एकदम छान लागते. ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे व झटपट बनून तयार होते. तर अशा प्रकारे आपली ही आजची रेसिपी बनून तयार झालेली आहे. ही हिरव्या वाटणातील वांग्याच्या भाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही हिरव्या वाटणामधील वांग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.